हॅलो. हॅलो. बाबाजी, जय भगवान. जय भगवान. अहो, तुम्ही मगाशी फोन केला. मी आनंदामध्ये आमच्या मॅडमला सांगितलं, म्हणलं बाबाजी नाही ना, म्हणलं याच्यावर डायलिसिसहून आल्यानंतर त्रास व्हायना, आठवड्याची 2 डायलिसिस म्हणलं एक वेळेसवर आले आणि डॉक्टरला ते म्हणले की बाबा कधी हे होतंय, माझं कधी बंद होणार आहे, तू काही खातो का? तर म्हणलं ते म्हणले मी काहीच खात नाही. म्हणते डॉक्टरला सांगायचं का? एक मिनिट, मला जे बोलले ना तेवढं फक्त मॅडमला सांगा. मला बोलले त्यांना विश्वास नाही बसू राहील माझी. ऐका बाबाजी. बोला. हॅलो. हॅलो. हा बोल ना बाबा. हा, ते डॉक्टरनी काल मला एकच याच्यावर करायला सांगितली, तर ते डॉक्टरला बोललो मी. हा. तर म्हणलं मग याच्यात काय बा, काही मला कारण की 1 वर सांगत आहे तुम्ही, काय झालं तर काय करायचं. तर ते म्हणे नाही मी आहे ना बसेल. म्हणलं आता तुम्ही बसेल आहे तुम्ही, पण म्हणलं मग काय तुम्ही नुसते वडायलाच आहे. नाही असं काही नाहीये, वडायचं काम नाही करणार आम्ही. तसं काही त्रास वाटला तर आम्हाला कॉल करा, नाही तर मग डायरेक्ट दवाखान्यात यायचं म्हणे. म्हणलं मग चालेल. तर मग खायचं पथ्य तर मला काही डॉक्टरने नाही सांगेल. मग येईन विचारलं तर त्या दिवशी म्हणे मटण कमी खायचं, चिकन मासे खा बा असं. बरं, आता मला डायलिसिस वरून आल्यानंतर बिलकुल त्रास नाही झाला ना? नाही मला अशक्तपणा याचा, पण तो अशक्तपणा कमी झाला. आणि बाबाजी डायलिसिस किती दिवसापासून चालू होतं आपलं? आता आहे ना, दिपाळीला कम्प्लीट, दिपाळी झाल्यावर 2 महिन्यानं कम्प्लीट 1 वर्ष होईल. म्हणजे आता मला 9वा महिना असेल. हा 9वा किंवा 8वा. आणि आपण मध्ये 2 महिने बंद केलं. हा, मग तरी मग अजून 8-9 महिने झाले ना मग. हा. मावशीकडे द्या बरं. हॅलो. हा बोला. मावशी, काय चाललंय? काय नाही बरं. आमच्या पेशंटला दम नका देऊन तुम्ही. मग आपण एक बोलत आहे, ते एक बोलत आहे. तुमचं पेशंट बरं आहे का आपलं? हा बरं आहे. जेवण वगैरे झाले का? नाही, जेवणच करायचे. हा बरं बरं. काय झालं, बाबाजींचा मागेशी फोन आला, मला आनंदाची बातमी दिली. म्हणे डायलिसिस जे आठवड्यातून 2दा होतं आपलं, डॉक्टर म्हणे एकदाच करा, तुमचे रिपोर्ट चांगले आलेत. म्हणलं लय भारी झालं. आणि मला म्हणे की जे हे आपलं म्हणजे अशक्तपणा येत होता ना मला. ते नाही ना, जसं आता तिकडून आलो ना आपण, दुसऱ्या दिवशी ते औषध खायला गाडीचे, त्या दिवशी नाही म्हणत होते, पण मी त्यांना बळजबरीने खायला लावलं. म्हणजे खा, तिकडून येताना आपल्याला कसं काय वाटत आहे, थकवा येत होता ना, मग कसं काय वाटत आहे पाहू आता असं. मग त्याने ते खाल्लं, मग ऐकलं, मग खाल्लं सकाळी. तिकडून येताना मग तसंच त्यांना थकवाच नाही आला, तसं ते खडकच झाले असं. आता पुढे ना तुम्ही हे बाकीचं नाही खवळायचं बाबाजींना, फक्त औषधासाठी खवळायचं. चाललंच पाहिजे मला. औषध आहे त्यांना ते आता मगाशी वाटलं औषध म्हणजे आज घ्या, ते म्हणून नाही उद्या सकाळपासून घेतो. हे असं मग त्यांचं. हा, तर मग त्यांना म्हणले मगाशीच म्हणले अर्धा तास आणखी 10-15 मिनिटं होते ना जास्त जेवणाच्या आधी, काय वाटते त्याला. मग ते म्हणा नाही घेतो. मग आता ते पुढे घेते नियमानं. आता औषधं करतील तर कोणाला दुःख बरंच वाटत आहे. बरोबर. आता या ओवाळीच्या दिवशी ना कम्प्लीट आहे ना वर्ष होईल, त्याच्यात आहे ना 1 महिना फक्त बंद करेल होतं. तर ते ना यांच्या अगोदरपणानं बंद केलं होतं. हे म्हणा मला हे नकोच आहे बोगदे, नकोच पाडू म्हणे. ते बोगदे नाही म्हणल्या, मग ते परत झालं तशीच तकलीफ यायला लागली. मग ते परत करूनच करायला लागलं असं. काय अडचण नाही, सगळं बंद होईल त्यांचं. अजिबात टेन्शन नका घेऊ आता. बरं. पोरं बरे आहे ना? एकदम छान. हा, या आता आमच्या नाशिकला कवा. नक्की येणार आहे मी. बाबाजींना भेटायला येणार आहे. हा, बाबाजींनाच भेटायला या.